नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप गायकवाड, संचालक ज्ञानप्रकाश एमपीएससी अकॅडमी लातूर। आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे कंबाईन मुख्य परीक्षेची स्ट्रॅटेजी। म्हणजे आत्ताच कंबाईन पूर्व परीक्षा झालेली आहे, तर त्या अनुषंगाने की मुख्य परीक्षेसाठी आपले कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी असायला हवी याबद्दल आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे। पण त्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की बऱ्याच मुलांमध्ये चर्चा सुरू आहे की सर कट ऑफ किती लागेल, म्हणजे पीएसआयचं कट ऑफ किती लागेल, एसटीआयचं कट ऑफ किती लागेल किंवा एएसओचं कट ऑफ किती लागेल। तर साधारणपणे आतापर्यंतचा आपला जर अनुभव पाहिला तर पीएसआयचं कट ऑफ हे नेहमीच 44-45 अशा पद्धतीने फिरत राहिलेला आहे। म्हणजे 44 या आकड्याच्या भोवती पीएसआयचं मेरिट फिरत राहिलेलं आहे। त्यामुळे या वर्षीचं जे काही कट ऑफ आहे तेही त्याच आसपास असेल, परंतु नेमकं काय झालेलं आहे की गेल्या वर्षी 496 जागा होत्या, यावर्षी जवळपास 650 जागा आहेत। म्हणजे जागा 150ने वाढलेल्या आहेत आणि मुलांचा जो काही आपला लॉकडाऊनचा पिरियड होता, 2 वर्ष एक्झाम झालेली नाही, त्यामुळे नेमकं काय झालेलं आहे तर मुलांच्या मार्कावर किंवा मुलांची जी मानसिकता आहे ती मानसिकता खचली गेलेली होती। त्यामुळे बऱ्याच मुलांना की दरवर्षी जे नेहमी चांगले मार्क असायचे ते यावर्षी थोडेसे कमी मार्क आलेले आहेत। त्यामुळे अपेक्षित जो काही कट ऑफ आहे तो गेल्या वर्षीपेक्षा निश्चितच कमी असेल। साधारणपणे असं आपण मानूयात की तो कट ऑफ 40-42च्या आसपास यावर्षी राहणार आहे। मग त्या दृष्टिकोनातून की आपण कोणत्याही गोष्टीचा जास्त बहु करू नका किंवा विचार करू नका की कट ऑफ किती लागेल, साधारणपणे 40-42च्या आसपास कट ऑफ लागलेला असेल या वर्षीचा। मग त्या दृष्टिकोनातून की मेन्ससाठी म्हणजे पूर्व परीक्षा संपल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी साधारणपणे आपल्याकडे 4 महिन्यांचा कालावधी असतो। या 4 महिन्यांमध्ये कशा पद्धतीने मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा, मुख्य परीक्षेचा स्ट्रॅटेजी आपली कशा पद्धतीने असायला हवी, या सगळ्या दृष्टिकोनातून आज आपण विचार करणार आहोत। तर मुख्य परीक्षा ही जी काही आहे ती 2 पेपरमध्ये असते, म्हणजे पेपर पहिला आणि पेपर 2 अशा पद्धतीनं मुख्य परीक्षा असते। मग मुख्य परीक्षेमध्ये काय असतं, पहिला जो काही पेपर आहे तो 100 प्रश्न असतात आणि 200 मार्क, आणि त्यानंतर दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा काय आहे तर 100 प्रश्न आणि 200 मार्क अशा पद्धतीनं या परीक्षेचं स्वरूप आहे। मग यामध्ये होत असताना काय होतं की जो पहिला पेपर आहे ज्याला आपण भाषाचा पेपर म्हणतो किंवा लँग्वेजचा आहे, यामध्ये मराठी आणि इंग्रजी हे 2 मुख्य विषय आहेत, त्याबरोबर इतर हे चालू घडामोडी वगैरे आहेत, ते आपण सर्व सविस्तरपणे पाहूत। म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय पाहायचंय की 2 पेपर होतात, त्यापैकी जो पहिला पेपर आहे तो पीएसआय, एसटीआय आणि एएसओ या 3ही पदांसाठी एकच परीक्षा किंवा एकच पेपर होतो। आणि मुख्यचा जो काही दुसरा पेपर आहे तो दुसरा पेपर मात्र 3 पदांसाठी 3 वेगवेगळ्या परीक्षा होतात। मग त्यापैकी नेमकं आपण कशा पद्धतीने तयारी करायला हवी या दृष्टिकोनातून आजचा आपला व्हिडिओ आहे। त्यापैकी पहिला जो पेपर आहे तो आहे भाषा विषयाचा। या भाषा विषयाच्या पेपरमध्ये काय आहे, पहिल्यांदा मुख्य आहे मराठी भाषा। मराठीला एकूण 50 प्रश्न आहेत। मग या 50 प्रश्नांचं विश्लेषण कशा पद्धतीने असेल हे आपण पाहू। त्यानंतर दुसरा विषय आहे इंग्लिश। इंग्लिशला 30 प्रश्न आहेत, म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला अशा पद्धतीने तुम्ही कन्सिडर करा। मराठीचे 50 प्रश्न, इंग्रजीचे 30 प्रश्न, चालू घडामोडी 10 प्रश्न, आणि त्यानंतर संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, त्याला आपण आयसीटी म्हणूयात, 5 प्रश्न असतात। आणि त्यानंतर पहिल्याच परीक्षेमध्ये म्हणजे 2 वर्षापासून एक जो काही बदल झालेला आहे तो काय आहे तर पहिल्याच पेपरमध्ये काय आहेत की 2 कायदे आहेत छोटे छोटे। कोणते आहेत तर त्यामध्ये आहे आरटीआय ॲक्ट 2005 आणि लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा हा अधिनियम आहे। याच्यावर हा पहिला पेपर आहे। म्हणजे पहिल्या पेपरमध्ये काय आहे 50 मार्काचं मराठी आहे। 50 मार्कापैकी काय असतं तर 5 मार्क हा उतारा असतो आणि 45 मार्क जे काही आहेत ते कशावर असतात तर पूर्णपणे व्याकरणावर असतात। मग यापैकी 45च्या 45 मार्काचं व्याकरण आहे का, नाही, तर 45 पैकी साधारणपणे काय होतं तर 25 ते 30 प्रश्न हे प्युअरली व्याकरणावर विचारले जातात आणि 15 ते 20 प्रश्न जे काही आहे ते शब्दसंग्रहावर विचारले जातात। म्हणजे आपण तयारी करत असताना आपल्याला या 45 मार्काचा जास्त सराव करायचा आहे। मग तो करत असताना की व्याकरण प्लस शब्दसंग्रह या दोन्हीचा पण अभ्यास करायचा आहे। प्लस इथं 30 मार्काचा आपण जो काही अभ्यास पाहतोय त्यामध्ये सुद्धा प्लस काय आहे की 5 मार्काचा उताराच आहे।
म्हणजे इंग्रजीला शिल्लक किती राहतात आपल्याकडे? फक्त 25 मार्क. मग या 25 मार्कापैकी 10 ते 15 मार्काचं ग्रामर असतं इंग्रजीचं आणि 10 ते 12 मार्काला काय असतात? परत शब्दसंग्रह असतो इंग्रजीचा. मग हे अशा पद्धतीनं हे जे काही मराठी आणि इंग्रजीला एकूण काय आहेत तर 80 मार्क आहेत, 80 प्रश्न आहेत. म्हणजे मार्क किती होतात? 160 मार्क होतात. आणि जर तुम्हाला कोणतीही परीक्षा पास करायची म्हणजे PSI असेल, STI असेल किंवा ASO असेल तर पहिला पेपर हा कंबाईन आहे. त्यामुळे पहिल्या पेपरला जर स्कोर आला तरच तुमचा त्या ठिकाणी दुसऱ्या पेपरचा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकाल किंवा तुम्हाला चांगल्या पद्धतीने रँक मिळू शकते. त्यामुळे तीनही पदासाठी तुम्ही कोणत्याही पदासाठी जरी तयारी करत असाल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे पहिला पेपर. आणि पहिल्या पेपरमध्ये काय आहे तर 160 मार्क म्हणजे 80 प्रश्न हे कशावर आहेत? इंग्रजी आणि मराठीवर आहेत. आणि त्यापैकी जे मुलं साधारण पास होतात तर त्यांचा मराठीचा जो काही स्कोर आहे तो 45 असतो, 45 किंवा 45 प्लस असतो. आणि मुलांना काय होतं की पहिली जी काही भीती आहे ती आहे इंग्रजी भाषेची, की इंग्रजींना मुलांना मार्क मिळत नाहीत. मग नेमकं इंग्रजीसाठी काय करायला हवं, मराठीसाठी काय करायला हवं, यासाठी आपण स्वतंत्रपणे एक व्हिडिओ बनवणार आहोत. तर म्हणजे मराठी आणि इंग्रजी यांच्यासाठी नेमकं कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी असायला हवी हे सर्व आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सेपरेटपणे बनवणार आहोत. फक्त इथं आपल्याला याचं स्वरूप बघायचं आणि त्याची स्ट्रॅटेजी बघायची. यासाठी आपण इथं थांबूयात की मराठीसाठी 50 मार्क आणि इंग्रजीसाठी 30 मार्क अशा पद्धतीने त्याचं स्वरूप आहे. पुढे आहे चालू घडामोडी. 10 प्रश्न असतात. 10 प्रश्नापैकी मग चालू घडामोडीला काय होतं की पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा याच्यामध्ये नेमका फरक कुठं पडतो तो चालू घडामोडीमध्ये पडतो. कारण चालू घडामोडीमध्ये काय आहे तर बहुतांश ज्या काही चालू घडामोडी आहेत आतापर्यंत आपण या अगोदरच्या 2 किंवा 3 कंबाईनच्या मुख्य परीक्षा पाहिल्या तर काय दिसतं आपल्याला की मुख्य परीक्षेच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत त्या महाराष्ट्रावर जास्त आधारलेल्या दिसतात. म्हणजे महाराष्ट्राच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत त्या महाराष्ट्रावर जास्त फोकस असतं आणि त्यानंतर मग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी सुद्धा आपल्याला करायच्या आहेत. आणि त्या करत असताना की संपूर्ण म्हणजे पूर्व परीक्षेपासून जो मुख्यपर्यंत जो काही कालावधी आहे 3-4 महिन्याचा आहे त्याच्यावर जास्त फोकस असतं. आणि त्याच्यानंतरचा अगोदरचा जो काही कालावधी आहे 3 ते 4 महिन्याचा त्याच्यावर सुद्धा बऱ्यापैकी फोकस असतं. म्हणजे तुम्हाला चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना नेमकं काय करायचं लक्षात घ्या की इथून पुढं की 4 महिन्याचा जो काही कालावधी आहे त्या 4 महिन्यातल्या चालू घडामोडीपैकी एकही चालू घडामोडी जी काही महत्त्वाची आहे ती आपल्याकडून मिस झाली नाही पाहिजे. अशा पद्धतीनं चालू घडामोडीचा अभ्यास करा. म्हणजे चालू घडामोडीला तुम्ही कमीत कमी इथून पुढचे 4 महिने जो काही कालावधी आहे तो 2 मासिकांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. मग तो अभ्यास करत असतानाच की पाठीमागचा सुद्धा आपल्याला अभ्यास ठेवायचा आहे. पण आपण पूर्व परीक्षा देत असतानाच आपण पाठीमागचा अभ्यास केलेला आहे असं आपण गृहीत जर धरलं तर इथून पुढचा जो काही 4 महिन्याचा कालावधी आहे तो चालू घडामोडीसाठी अतिशय महत्त्वाचा किंवा क्रुशियल कालावधी आहे. त्यामुळे इथल्या ज्या काही 4 महिन्यातल्या चालू घडामोडी आहेत त्या एकही मिस होऊ देऊ नका. पुढे आहे संगणक आणि माहिती तंत्रज्ञान. याच्यावर 5 प्रश्न आहेत. मग संगणक माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये मुलांच्या बाबतीमध्ये काय आपल्याला जाणवतं एक की मुलं 90 मार्काचा अभ्यास करतात आणि हे खालचे 10 मार्क थोडंसं त्यांच्याकडे कमी लक्ष देतात किंवा दुर्लक्ष करतात. पण संगणक आणि माहिती तंत्रज्ञान हा खूप सोपा विषय आहे मार्क मिळवण्याच्या दृष्टिकोनातून. आणि तो जर आपण व्यवस्थितपणे प्रिपेअर केला तर त्यापैकी म्हणजे पैकीच्या पैकी मार्क सहजतेने मिळू शकतात. पुढचा जो काही मुद्दा आहे तो आहे माहितीचा अधिकार ॲक्ट 2005. म्हणजे केंद्र सरकारने जो काही माहितीचा अधिकार 2005 केलेला आहे त्या माहितीच्या अधिकारासंबंधात आणि लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हे दोन्ही पण कायदे आहेत. त्या दोन्ही कायद्यामध्ये आतापर्यंत RTI ॲक्टवर 3 प्रश्न आणि लोकसेवा हक्क अधिनियमावर 2 प्रश्न अशा पद्धतीने प्रश्नांचं विभाजन केलेलं दिसतं. मग इथं अभ्यास करत असताना इथं जर आपण साधारणपणे हे 2 कायदे पाहिले तर जवळपास 30-31 कलम या दोन्ही कायद्यांमध्ये आहेत. म्हणजे जर याच्या तुम्ही नोट्स बनवून ठेवल्या तर अगदी 5 ते 10 पेजेसच्या नोट्स या 2 कायद्याच्या बनतात. आणि या नोट्स बनल्याच्या नंतर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क इथं सहजतेने मिळू शकतात. म्हणजे तुम्हाला कोणत्याही पदासाठी जरी तयारी करायची असेल तरी पहिला पेपर हा सर्वात महत्त्वाचा आहे. कारण जर तुम्ही पहिल्या पेपरमध्ये स्कोर करू शकला नाहीत तर मग दुसऱ्या पेपरमध्ये कितीही स्कोर केला तरी पहिल्या पेपरमध्ये तुम्ही जेवढे काही निगेटिव्ह असाल किंवा जेवढे काही इतर मुलांपेक्षा पाठीमागे पडलेला असाल त्यांना कव्हर करणं खूप अवघड जाईल. त्यामुळं एक सिंपल गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला पास व्हायचं आहे तर पहिल्या पेपरला खूप चांगला स्कोर येणं अपेक्षित आहे. आणि आपण साधारणपणे पाहतोय तर यावर्षी PSIच्या बाबतीमध्ये काय आहे तर फक्त मुख्य परीक्षा आणि त्यानंतर इंटरव्ह्यूचे मार्कच ग्राह्य धरले जाणार आहेत. ग्राउंडचे जे काही मार्क आहेत ते ग्राह्य धरले जाणार नाहीत. म्हणजे मुख्य परीक्षा किती मार्काची आहे 400 मार्काची आणि प्लस इंटरव्ह्यू
40 मार्काचा, म्हणजे एकूण 440 मार्काच्या आधारेच तुमचं मेरिट लागलं जाणार आहे. त्यामुळं PSI मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना हे लक्षात घ्या की मुख्य परीक्षेला 90% महत्त्व आहे. म्हणजे 90% महत्त्व मुख्य परीक्षेला आहे. मी तर असं म्हणेल की तुम्ही PSI व्हा किंवा न व्हाल, हे 100% फक्त तुमची मुख्य परीक्षा तुम्हाला त्या ठिकाणी जी काही मुख्य परीक्षा आहे त्या मुख्य परीक्षेवरच तुमचं ठरणार आहे की तुम्हाला पोस्ट मिळेल किंवा नाही मिळेल. त्यासाठी मग मुख्य परीक्षा खूप महत्त्वाची आहे आणि मुख्य परीक्षेसाठी जास्तीत जास्त स्कोअर करण्यासाठी पहिल्या पेपरवर फोकस करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आपण पेपर 2 कडे जाऊयात. PSI, STI आणि ASO या तीनही पदांच्या बाबतीमध्ये एक साम्य आहे की 55 मार्काला, म्हणजे PSIच्या बाबतीमध्ये PS काय आहे तर कायदा आहे. 55 क्वेश्चन आहेत, 110 मार्क असतील. STI ला काय आहे तर अर्थशास्त्र आहे 55 मार्काचं. आणि ASO साठी काय आहे तर भारतीय राज्यघटना आहे 55 प्रश्न आहेत. म्हणजे तीनही पेपरमध्ये फक्त फरक काय आहे हे लक्षात घ्या. तर PSI साठी कायदा, STI साठी अर्थशास्त्र आणि ASO साठी राज्यघटना आहे. बाकी जे 45 मार्क आहे ते तीनही पेपरमध्ये समान आहेत. म्हणजे जर आपण विचार केला तर पहिला पेपर सर्वांसाठी समान आहे आणि दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा 45 मार्काचा जो काही अभ्यासक्रम आहे तो सारखाच आहे. त्यामुळे 145 मार्काचा अभ्यास जो काही आहे तो PSI, STI आणि ASO तिन्हींसाठी सुद्धा सारखाच आहे. फक्त 55 मार्काचा अभ्यासक्रम दुसऱ्या पेपरमध्ये वेगवेगळा आहे. मग तो कशा पद्धतीने आहे तर PSI साठी कायदे 55 मार्काचे आहेत, STI साठी अर्थशास्त्र 55 मार्काचा आहे आणि ASO साठी भारतीय राज्यघटना 55 मार्काची आहे. बाकी जे 45 मार्क आहेत त्या 45 मार्कामध्ये काय आहे तर महाराष्ट्राचा इतिहास, दहा प्रश्न, महाराष्ट्राचा भूगोल 10 प्रश्न, राज्यघटना 10 प्रश्न आणि बुद्धिमत्ता 15 प्रश्न. अशा पद्धतीने दुसऱ्या पेपरचं स्वरूप आहे. मग हे जे काही स्वरूप आहे या स्वरूपामध्ये आपण काय पाहतो की साधारणपणे की साधी सिंपल एक गोष्ट लक्षात घ्या. मुलं काय करतात, भाषा पेपरवर पूर्णपणे फोकस करतात आणि तुमचं जे काही फोकस आहे त्यानुसार आपण काय PSIचे मुले कायद्यावर फोकस करतील, STIच्या अर्थशास्त्रावर आणि ASOचे राज्यघटनेवर फोकस करतील. पण बऱ्याचशा मुलांचं किंवा या सर्व तयारी करणाऱ्या मुलांचं काय आहे तर या 45 मार्कांवर फोकस नसतं किंवा हे 45 मार्क बऱ्यापैकी मुलं काय करतात स्किप करून देतात. पण आपल्याला तसं करून चालणार नाही, कारण मुख्य परीक्षेचा एक एक मार्क, एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे आणि तो प्रश्न महत्त्वाचा असल्यामुळं की काय करायचं आपल्याला की सुरुवातीला अभ्यास करत असताना की साधारणपणे आपण असं मानूयात की आता मुख्यचा कालावधी आहे तर सर्व मुलं 10 तास साधारणपणे अभ्यास करत आहेत. तर या 10 तासापैकी सुरुवातीला तुमचा जो काही अभ्यासक्रम आहे त्यामध्ये आपण सुरुवातीला 3च विषयांचा अभ्यास करायचा आहे, मराठी, इंग्लिश आणि PSI साठी कायदा जे काही तुमचा असेल, कायदा असेल, अर्थशास्त्र असेल किंवा राज्यघटना असेल. मग याचा अभ्यास करत असताना सुरुवातीला या 3 विषयावर जास्त फोकस करा. म्हणजे मराठी तुम्ही जर 10 तास अभ्यास करताय तर साधारणपणे मराठीसाठी 2 तास, इंग्रजीसाठी 3 तास आणि कायद्यांसाठी किंवा अर्थशास्त्रासाठी जे काही तुम्ही तयारी करताय त्यासाठी 5 तास. अशा पद्धतीनं अभ्यासाचं नियोजन करा. आणि हे करत असताना म्हणजे डेली तुमचा अशा पद्धतीनं किंवा एवढा अभ्यास म्हणजे मराठीचा 2 तास, इंग्रजीचा 3 तास आणि कायद्यांचा 5 तास एवढा अभ्यास होणं अपेक्षित आहे. आणि तेवढा अभ्यासक्रम पूर्ण झाल्याच्या नंतर म्हणजे साधारणपणे आपण याला मानूयात की या 3 विषय कव्हर करण्यासाठी तुम्हाला पहिले 1.5 ते 2 महिने कालावधी लागेल. मग 1.5 ते 2 महिने कालावधी पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय तर परत
त्यांचे रिव्हिजन सुरू करायचे आहेत आणि रिव्हिजन सुरू केल्याच्या नंतर तर कमीत कमी आपले पूर्व परीक्षेपासून मुख्य परीक्षेपर्यंतचे पहिलं जे काही रिव्हिजन आहे किंवा पहिला जो काही अभ्यासक्रम आहे तो मोठा आहे, पण रिव्हिजन करत असताना प्रत्येक एक आठवड्यामध्ये एक रिव्हिजन, अशा पद्धतीनं मुख्य परीक्षेपर्यंत कमीत कमी 10 रिव्हिजन आपले झालेले पाहिजेत. अशा पद्धतीनं अभ्यासाचं नियोजन करा. त्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमचं अपेक्षित जेवढं काही यश असेल किंवा जे अपेक्षित पोस्ट आहे ते सहजतेने मिळू शकते. त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की 10 रिव्हिजन कमीत कमी आपलं होणं आवश्यक आहे. म्हणजे पहिली रिव्हिजन पूर्ण झाल्याच्या नंतर पुढचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं आहे आपल्याला, तर साधारणपणे आता रिव्हिजनसाठी आपण वेळ कमी करूयात की 1.5 तास मराठीसाठी द्या, 2 तास इंग्रजीसाठी द्या किंवा कायदा इंग्रजी हे जे काही आहे याच्यासाठी 3 तास वेळ द्या. मग हा कालावधी गेल्याच्या नंतर तुमच्या हातामध्ये जे काही 3 तास शिल्लक राहतात, या 3 तासामध्ये हे जे काही तुमचे 45 मार्काचा इकडचा अभ्यासक्रम आहे त्या 45 मार्काच्या अभ्यासक्रमावर सुद्धा आपल्याला फोकस करायचं आहे. कारण हा जर फोकस झाला नाही तर नेमकं काय होईल की मुलं आपण 155 मार्काचा अभ्यास करतोय पण 45 मार्क सोडून देतोय. पण मुख्य परीक्षेला काय आहे की एक एक मार्क महत्त्वाचा आहे आणि कट ऑफ या ठिकाणी आता मुख्य परीक्षेचा हाय लागेल. का लागेल? कारण सर्व मुलं काय आहेत की यावेळेस पहिल्या दिवसापासून तयारीला लागलेले आहेत. मग आपण सुद्धा पहिल्या दिवसापासून या ठिकाणी तयारी करणं आवश्यक आहे आणि त्यामुळे एक एक मार्क महत्त्वाचं असल्यामुळं हा 155 मार्काचा अभ्यास पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला नंतर या अशा पद्धतीने रिव्हिजन आणि या 45 मार्कावर फोकस करायचा आहे. आणि हा जर अभ्यासक्रम आपण सहजपणे पूर्ण करू शकलो तर आपलं यश निश्चित आपल्याला मिळणार आहे. पण लक्षात घ्या की रिव्हिजन सर्वात महत्त्वाचं आहे. मुख्य परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत तर मल्टिपल रिव्हिजन आपल्या झालेल्या पाहिजेत आणि त्या रिव्हिजन करण्यासाठी की आपल्या स्वतःच्या नोट्स डेव्हलप करणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही मराठीचा अभ्यास करताय, इंग्रजीचा अभ्यास करताय आणि कायद्याचा अभ्यास करताय तर तुमच्या स्वतःच्या नोट्स सुद्धा या ठिकाणी तयार असणं आवश्यक आहे. मग त्या नोट्सचं तुम्हाला सातत्यानं रिव्हिजन करणं आवश्यक असतं आणि या अशा पद्धतीनं जर तुम्ही प्लॅनिंग केलं तर यश नक्की तुम्हाला मिळणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावेत, तयारी करावेत आणि येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा.